हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, जिओग्राफी, आणि त्यामधला 8 चॅप्टर आहे हाऊ सीझन्स ऑकर पार्ट 2 म्हणजेच ऋतू निर्मिती भाग 2. हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर त्याखाली जे काही क्वेश्चन विचारले आहेत त्याचे आन्सर कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द स्टेटमेंट्स युजिंग करेक्ट ऑप्शन्स. आणि यामध्ये फर्स्ट, द अपीरंट मुवमेंट ऑफ द सन मीन्स दॅट. आता इथे अपीरंट मुवमेंट म्हणजेच भासमान भ्रमण किंवा भासमान परिभ्रमण असं त्याला म्हणतात. तर सूर्याचे हे भासमान परिभ्रमण किंवा मुवमेंट, ती जी हालचाल आहे ही ऑप्शन ए, द सन रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन इयर. इट अपियर्स दॅट द सन मूव्स टू द नॉर्थ ऑर साऊथ इन इयर. सी, द अर्थ कीप्स ऑन चेंजिंग इट्स पोझिशन, म्हणजेच सूर्य हा वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो. इट अपियर्स दॅट सन मूव्स, तर सूर्य हा उत्तर आणि दक्षिण वर्षभरामध्ये या दिशेने फिरतो. आणि द अर्थ कीप्स ऑन चेंजिंग इट्स पोझिशन, तर पृथ्वी ही नेहमी तिची जागा बदलते. तर यातला ऑप्शन बी हा जो आहे हा करेक्ट आहे. सो आपला आन्सर कसं येणार, द अपिरियंट मुवमेंट ऑफ द सन मीन्स दॅट इट अपियर्स दॅट द सन मूव्स टू द नॉर्थ or south in a year. Next, if the axis of the earth were not tilted, म्हणजेच काय, पृथ्वीचा जो आस आहे, ॲक्सिस म्हणजे पृथ्वीचा आस जर कललेला नसता तर ए बघा, ए ऑप्शन, द अर्थ वुड नॉट हॅव रोटेटेड अराउंड इटसेल्फ, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरली नसती. बी ऑप्शन आहे, द अर्थ वुड हॅव रिव्हॉल्व्ड अराउंड द सन विथ ग्रेटर व्हेलॉसिटी, म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. आणि सी ऑप्शन आहे, डिफरंट पॅरलल्स ऑन द अर्थ वुड हॅव एक्सपिरियन्स्ड द सेम क्लायमेट थ्रू आउट द इयर. तर पृथ्वीवरती जे वेगवेगळे अक्षवृत्त आहेत याच्यावरती म्हणजे या अक्षवृत्त्यावरती हवामान जे आहे हे वर्षभरासाठी सेमच राहिले असते. तर यातला ऑप्शन सी हा करेक्ट आहे. इफ द ॲक्सिस ऑफ द अर्थ वेअर नॉट टिल्टेड, डिफरंट पॅरलल्स ऑन द अर्थ वुड हॅव एक्सपिरियन्स्ड द सेम क्लायमेट थ्रू आउट द इयर. Question third, 21st June and 22nd December are solstice days, that is, A, the sun starts its southward journey from Tropic of Cancer on 21st June and northward journey from Tropic of Capricorn and 22nd December. म्हणजे सूर्य हा कर्कवृत्तातून, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे काय, कर्कवृत्तातून दक्षिणेकडे कोणत्या दिवशी, 21 जूनला. तर 21 जून या दिवशी सूर्य हा कर्कवृत्तातून दक्षिणेकडे, तर नॉर्थवर्ड जर्नी फ्रॉम ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ऑन 22 डिसेंबर, तर 22 डिसेंबर या दिवशी तो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजेच मकर वृत्तातून उत्तरेकडे त्याचं रिव्हॉल्युशन स्टार्ट करतो. ओके. बी, द दक्षिणायन ऑफ द सन टेक प्लेस बिटवीन 21 जून अँड 22 डिसेंबर. अँड सी, द उत्तरायन ऑफ द अर्थ टेक प्लेस बिटवीन 22 डिसेंबर अँड 21 जून. तर पृथ्वीचं जे उत्तरायन आहे हे 22 डिसेंबर टू 21 जूनच्या दरम्यान असतं. तर यातला जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन ए, द सन स्टार्ट इट्स southward journey from Tropic of Cancer on 21st June
and northward journey from Tropic of Capricorn on 22nd December. Fourth question. The revolution of the earth around the sun and the tilt of the axis of the earth together are responsible for the, म्हणजेच पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे आणि पृथ्वीचा जो कललेला आस आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अर्थ टुगेदर आर रिस्पॉन्सिबल, म्हणजे या सगळ्यामुळे काय होतं. ए ऑप्शन समर रेनी सीझन, रिट्रेट ऑफ मान्सून अँड विंटर, समर विंटर अँड स्प्रिंग आणि लास्ट आहे समर अँड विंटर. ओके, तर याचा आन्सर बघा बी ऑप्शन समर विंटर अँड स्प्रिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि यामध्ये फर्स्ट, व्हॉट लीड्स टू द ऑक्युरन्स ऑफ सीझन्स, म्हणजे ऋतू निर्मितीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. तर याच्यामध्ये आन्सरमध्ये फर्स्ट पॉईंट, रिझन्स ऑकर ड्यू टू द रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवतीचे जे फिरणे ते ऋतू निर्मितीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि सेकंड, रिझन्स ऑल्सो ऑकर ड्यू टू द टिल्ट ऑफ अर्थ्स ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर पृथ्वीचा जो कललेला आस आपण जे म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा ऋतू निर्मिती होते. सेकंड, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द डे ऑन इक्विनॉक्स. ओके, तर याचा आन्सर बघा, द सर्कल ऑफ इल्युमिनेशन डिवायडेड ऑल द पॅरलेल्स फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल इक्वेली. Everywhere on the earth, the night time and daytime of the equal duration, this condition is called equinox. Thus, the duration of the day will be 12 hours on equinox. आता बघा इथे इक्विनॉक्स म्हणजे काय, संपात दिन. ओके, तर या सिच्युएशनला कसं असतं, सपोज इथे ही आपली पृथ्वी आहे आणि इथे हा सन आहे. तर इथे आणि इथे या दोन्हीही प्लेसेसला सूर्यापासून जे सूर्याचे रेज जातात हे इक्वल प्रपोर्शन मध्ये जातात, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला ते सूर्याचे जे इल्युमिनेशन्स आहेत, जी सूर्याची किरणं आहेत ही समान प्रमाणात जातात. त्यामुळे तिथले दिवसमान आणि रात्रमान यांचं जे ड्युरेशन आहे हे समान असतं आणि याच सिच्युएशनला इक्विनॉक्स असं म्हणतात. दस द ड्युरेशन ऑफ द डे विल बी 12 hours ऑन इक्विनॉक्स, म्हणजे दिवस 12 तासांचा आणि रात्र सुद्धा 12 तासांची असते. तिसरा क्वेश्चन, वाय इज द इफेक्ट ऑफ द सीझन्स नॉट एक्सपिरियन्स्ड इन इक्वेटोरियल रिजन्स, म्हणजे विषुववृत्त प्रदेशामध्ये ऋतुमान असत नाही किंवा ऋतुमानाचा अनुभव घेता येत नाही. आन्सर बघा, सीझन्स हॅव बीन डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द ड्युरेशन ऑफ सनलाइट, इक्विनॉक्सेस अँड सोल्स्टायसेस. म्हणजे आता ऋतू आपण कशाप्रमाणे ठरवतो, तर सूर्यप्रकाशाचा कालावधी किती आहे किंवा तिथे संपात स्थिती आणि आयन स्थिती यावरून आपण सीझन्स डिसाइड करतो. देन द इक्वेटोरियल रिजन्स रिसिव्स परपेंडिक्युलर सनरेज ऑलमोस्ट थ्रू आउट द इयर. तर विषुववृत्तीय प्रदेश जो आहे या प्रदेशामध्ये सूर्याची जी किरणं आहेत ही वर्षभरामध्ये लंबरूप पडतात. Hence, the climate of that region does not change at all in a year. तर वर्षभर सूर्याची किरणं ही तिथे परपेंडिक्युलर पडत असतात, त्यामुळे तिथलं जे हवामान आहे याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. Hence, the effect of the seasons is not experienced in the equatorial region. आणि तिथलं हवामानच चेंज होत नाही, तिथलं टेम्परेचर चेंज होत नाही, त्यामुळे तिथं वेगवेगळे ऋतू निर्माण होत नाहीत. क्वेश्चन 4, why is the sun visible for more than 24 hours during Dakshinayan in the region between the Antarctic Circle and the South Pole? तर दक्षिणायनाच्या दरम्यान अटलांटिक सर्कल आणि साऊथ पोल याच्या दरम्यान सूर्य हा 24 तास आपल्याला दिसतो का, याचं बघा आन्सर. सनरेज आर नेव्हर परपेंडिक्युलर ऑन एनी ऑफ द पॅरलल्स बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड द नॉर्थ पोल
or between Tropic of Capricorn and the South Pole. तर ह्या दरम्यान तिथं जे सनरेज आहेत हे लंबरूप पडत नाहीत. सो इन अ पिरियड फ्रॉम 23rd सप्टेंबर टू 21st मार्च म्हणजे ज्या दरम्यान दक्षिणायन असतं, द रिजन बिटवीन अंटार्क्टिक सर्कल अँड साऊथ फेसेस द सन. तर हा जो हे जे रिजन आहे किंवा आपण त्याला प्लेसेस म्हणूयात, अंटार्क्टिक सर्कल अटलांटिक ध्रुव याच्यामध्ये सूर्य जो असतो, द होल ऑफ द अंटार्क्टिक सर्कल फॉल्स विदिन द झोन ऑफ इल्युमिनेशन. तर तिथे सूर्य त्याच्याबरोबर समोर असतो आणि त्यामुळेच सो द सन इज विजिबल इन द स्काय फॉर मोर दॅन 24 hours. तर सूर्य हा त्या ठिकाणच्या दरम्यान त्याच्याबरोबर समोर असतो आणि तो 24 तासांसाठी असतो. त्यामुळे तिथे so the sun is visible in the sky for more than 24 hours. Fifth question, why are penguins not found at the North Pole? आता पेग्विन्स आपल्याला कुठे आढळतात तर ते साऊथ पोलला म्हणजे दक्षिण ध्रुवामध्ये. मग इथं त्यांनी विचारलेलं आहे की ते नॉर्थ पोलला का आढळत नाहीत. The living world on the earth is affected by cycle of seasons. Second point, penguins are native to South Pole म्हणजे ते दक्षिण ध्रुवावरती राहतात. पेग्विन्स हॅव अडॅप्टेड टू द नॅचरल कंडिशन प्रिव्हेलिंग इन द अटलांटिक रिजन ऑफ द साऊथ पोल. ते कुठे आढळतात? साऊथ पोल दक्षिण ध्रुवावरती अटलांटिक रिजन जे आहे इथे ते आढळतात आणि तिथे राहण्यासाठी तशी त्यांच्या शरीराची रचना झालेली आहे. थर्ड, बिसाइड्स प्रेडेटर like polar bears roam with the Arctic Circle, hence penguins are found at the South Pole and not at the North Pole. तर साऊथ पोलच्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर तिथे त्यांना मॅच होतं. तिथल्या हवामानाशी त्यांना जुळवून घेण्याची निसर्गाने तिथे त्यांना अडॅप्ट करण्याची तशी त्यांची शरीर रचना बनवलेली आहे. त्यामुळे ते साऊथ पोलवरतीच असतात, नॉर्थ पोलवरती नसतात. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आफ्टर करेक्टिंग देम. फर्स्ट, द अर्थ्स व्हेलॉसिटी व्हॅरीज अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि आपलं आन्सर बघा, द अर्थ्स व्हेलॉसिटी व्हॅरीज ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. Then second, if we observe from the northern hemisphere, we see the apparent movement of the sun. म्हणजे आपण उत्तर ध्रुवावरून जर बघितलं किंवा ऑब्झर्व केलं तर आपल्याला सूर्य हा भासमान दिसतो किंवा भासमान मुवमेंटमध्ये आहे असं दिसतो. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे रॉंग स्टेटमेंट आहे. आपण करेक्ट स्टेटमेंट देत आहोत. वी सी द अपीरंट मुवमेंट फ्रॉम द सन फ्रॉम बोथ नॉर्थर्न अँड साऊथर्न हेमिस्फिअर. म्हणजे उत्तर आणि दक्षिण या दोन्हीही ध्रुवामधून आपल्याला सूर्य भासमान दिसतो. देन थर्ड, द डेट्स ऑफ इक्विनॉक्स चेंज एव्हरी इयर. Answer, the dates of equinox does not change every year. They vary by day or so. Fourth, North Canada experiences summer from September to March. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. आन्सर काय बघा, आपण करेक्ट स्टेटमेंट केलं आहे. नॉर्थ कॅनडा एक्सपिरियन्सेस विंटर. तर सप्टेंबर टू मार्च या दरम्यान नॉर्थ कॅनडामध्ये हिवाळा असतो. सो नॉर्थ कॅनडा एक्सपिरियन्सेस विंटर फ्रॉम सप्टेंबर टू मार्च. फिफ्थ, वेन इट इज समर इन साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हॅज अ विंटर. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट. सो करेक्ट स्टेटमेंट काय आहे बघा, वेन इट इज समर इन साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हॅज समर. म्हणजे साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही मध्ये उन्हाळाच असतो. देन सिक्स, ड्युरेशन ऑफ डे टाइम इज लेस ऑन वर्नल अँड ऑट्युमनल इक्विनॉक्सेस. ओके, तर याचा हे सुद्धा चुकीचं आहे. ऑन वर्नल म्हणजे स्प्रिंग संपात, वसंत संपात आणि शरद संपात आपण याला जे म्हणतो. वर्नल अँड एक्युमिनल इक्विनॉक्सेस म्हणजे वसंत संपात आणि शरद संपात या दिवशी दिवसमान जे आहे हे कमी असतं. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे चुकीचं आहे. ऑन वर्नल स्प्रिंग इक्विनॉक्स अँड ऑटोमिनल इक्विनॉक्स डे अँड नाईट टाइम आर ऑफ द सेम ड्युरेशन. म्हणजे दिवस ही 12 तासांचा असतो, रात्र ही 12 तासांची असते.
नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, स्पॉट द एरर इन द डायग्रॅम गिवन बिलो. तर त्यांनी ही डायग्रॅम दिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एरर फाइंड आउट करायचा आहे. सो डायग्रॅम व्यवस्थित बघून घ्या. सो इथे दाखवलं आहे मध्ये सन आणि हे आपल्या अर्थचं रिव्होल्युशन त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यानुसार जे जे काही सीझन्स आहेत ते त्यांनी इथे डिफाईन केलेले आहेत. सो यामध्ये काय चुकीचं दाखवलं आहे आपण हे बघूयात. आन्सर, स्प्रिंग इक्विनॉक्स 21 मार्च आणि देन समर सॉल्टाईस 21 जून आणि विंटर सॉल्टाईस 22 डिसेंबर. सो इथे जो सन आहे आणि हा इथं आपली पृथ्वी दाखवली आहे, तर इथून इथे सूर्याची किरणेही जास्त असणार. सो इथे उष्णता जास्त असणार, त्यामुळे इथे समर सॉल्टाईस असणार. बट इथं त्यांनी डेट किती दिलेली आहे, 22 डिसेंबर दिली आहे. याच्याऐवजी इथं किती पाहिजे, 21 जून पाहिजे. आणि इथे बघा, आता इथे सन आहे आणि इथे आपली पृथ्वी आहे, तर इथून इथे सूर्याची किरणे जास्त असणार. सो इथं असणार उन्हाळा आणि या भागामध्ये असणार हिवाळा. सो इथं त्यांनी दाखवलं आहे विंटर सॉल्टाईस आणि इथे तारीख वरती किती दिलेली आहे त्यांनी, 21 जून दिलेली आहे. बट इथं 21 जून ऐवजी पाहिजे 22 डिसेंबर. ओके. Then next question, fifth, draw a diagram showing the cycle of seasons in the southern hemisphere. ओके. सो दक्षिण ध्रुवामध्ये ऋतूची निर्मिती कशा प्रकारे होत जाते याचा आपल्याला डायग्राम काढायची आहे आणि ती अशा पद्धतीने आहे. ओके, राईट. सो इथे आपण मध्ये सन दाखवलेला आहे आणि इथे आपलं हे अर्थ रिव्होल्युशन सुरू आहे. सो साऊथर्न मध्ये दाखवलं आहे, तर साऊथसाठी इथे बघा ऑटोमनल इक्विनॉक्स 23 सप्टेंबर. त्यानंतर नेक्स्ट इथे साऊथर्न मध्ये काय आहे, विंटर सॉल्टाईस म्हणजे इथे हिवाळा आहे. देन नेक्स्ट, कारण इथून इकडे जास्त सनलाईट होते, सो इथं उन्हाळा आणि इकडे हिवाळा असणार. नेक्स्ट इकडे बघा, आता इथून इथे बघा उन्हाळा जास्त दिसतोय, तर इकडच्या बाजूला हिवाळा आहे. सो इथं असणार स्प्रिंग इक्विनॉक्स 21 मार्च असणार. आणि इथून इथे बघा, आता इथे उन्हाळा असणार या भागामध्ये, इकडच्या भागामध्ये हिवाळा असणार. ओके. सो इकडच्या भागामध्ये आता काय असणार, समर सॉल्टाईस 21 जून. तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.